नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे बरं का. फायनली ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ना, तो दिवस आलेला आहे. म्हणजे सायली तन्वी आहे हे आता सगळ्यांना पटलं आहे, सगळ्यांची अगदी खात्रीसुद्धा पटली आहे आणि सगळ्यांनी सायलीला तन्वी म्हणून एक्सेप्टसुद्धा केलं आहे. कारण अर्जुन, सायली आणि मधुभाऊनी एक एक करत सगळे पुरावे आता ह्या सगळ्यांसमोर म्हणजे किल्लेदार आणि सुभेदार यांच्यासमोर ठेवलेत. आणि प्रतिमा तर म्हणते की मला या सगळ्या पुराव्यांची गरजच नाही आहे. मला मनातून कायम वाटायचं की सायलीच माझी मुलगी आहे आणि तेच खरं आहे. आणि मंडळी इकडे आता अर्जुनने सुद्धा DNA टेस्टचे रिपोर्ट्स दाखवून सायलीचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स मॅच होत आहेत आणि सायलीच तन्वी आहे. आणि प्रियाने हा सगळा काही खेळ खेळला होता, म्हणजे प्रिया आणि नागराज या दोघांचा हा खेळ होता. आणि सायलीच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ते प्रियाने जाळलं. हे सगळं सगळं काही आता इथे अर्जुन सायलीने सगळ्यांसमोर आणलेलं आहे. पण मंडळी सायली तन्वी आहे हे सत्य समोर आलं आहे, पण त्यानंतर आता राकेश आणि तन्वीची खूप मोठी हार झाली आहे. मग त्याने जो काही प्लॅन आखला होता अर्जुन सायलीला खोटं पाडण्याचा, तो डाव आता अर्जुन सायलीने हाणून पडला आहे. आणि त्याच्यामुळे आता प्रिया आणि या राकेशने सायलीला संपवण्याचा आणखीन खूप मोठा असा कट रचलेला आहे. आणि मंडळी त्या सगळ्यामध्ये आता ही प्रिया म्हणते की सायली तू किती दिवस तन्वी म्हणून राहणार आहेस, घे तुला तन्वी म्हणून किती जगायचंय तेवढं जगून घे. कारण काही दिवसातच तुझं सायली आणि तन्वी ह्या दोन्ही नावांचं मी नामोनिशान मिटवून टाकणार आहे. म्हणजे आता इकडे सायलीला संपवण्याचा राकेशचा आणि राकेशचा आणि प्रियाचा खूप मोठा असा कट आहे. पण आता ते नक्की काय करणार आहेत, सायलीला संपवण्यासाठी त्यांनी असा कोणता प्लॅन केला आहे, हे सगळं काही आपण आज डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि रोजचे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा सगळ्यांच्या म्हणजे किल्लेदार आणि सुभेदारांच्या समोर आलेले आहेत. आणि आता कल्पना म्हणते की सायली अगं तुला आता तन्वी बनायचं काही नाटक करायची गरज नाही आहे. पूर्णाजीला माहिती आहे तू सायली आहेस ते, तिचा गैरसमज केव्हाच दूर झालाय. आणि मग आता हे सगळं कशासाठी करताय तुम्ही. मंडळी त्यावर आता प्रतापसुद्धा म्हणतात की अरे बोला काहीतरी, कल्पना काहीतरी विचारते तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी तुम्हा सगळ्यांना सगळं काही सांगतो. आपण गेले कित्येक दिवस झाले आपल्या लाडक्या तन्वीची अगदी डोळे लावून आतुरतेने वाट पाहत होतो आणि आम्हाला खरी तन्वी कोण आहे हे समजलंय. हो आम्ही दोघांनी सुद्धा ती गोष्ट शोधून काढली आहे आणि आपली खरी तन्वी कोण आहे हे आम्हाला माहीत झालंय. त्यावर कल्पना प्रताप बाकीचे सगळे म्हणतात तरी अर्जुन सायली काय बोलताय तुम्ही, काय बोलताय हे. त्यावर अर्जुन म्हणतो मम्मा खरं तेच बोलतोय, खरी तन्वी कोण आहे ती आम्हाला माहीत झालंय आणि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर आपली सायली आहे. आणि अर्जुन आता सायलीकडे हात दाखवत सायलीच आपली सगळ्यांची लाडकी तन्वी आहे हे आता स्टेटमेंट करतो आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते अर्जुन तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना. त्यावर आता तेवढ्यातच हा राकेश बाहेरून सगळं काही पाहत असतो आणि आतमध्ये येतो आणि तो ह्याच मोक्याची वाट बघत असतो. आणि तेवढ्यातच राकेश म्हणतो अरे अर्जुन तुम्ही काय बोलताय, एवढं मोठं स्टेटमेंट करण्याआधी थोडा तरी विचार करा, ही काही मस्करी करण्याची वेळ नाही आहे. तुम्ही जर या सगळ्याची मस्करी करत असाल ना तर आताच थांबवा. कारण तन्वी हा विषय मस्करी करण्याचा नाही आहे. तन्वी आमची भावना आहे अरे. आणि तू का सगळ्यांची अशी चेष्टा मस्करी करतोयस. त्यावर अर्जुन म्हणतो अरे राकेश असं काय नाही आहे, मी मस्करी करत नाही, खरं तेच सांगतोय. अरे सायली खरंच तन्वी आहे. त्यावर राकेश म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्हा दोघांना कदाचित आमची मस्करी करायची असेल. अरे पण हा मस्करी करण्याचा विषय नाही आहे, हा विषय खूप नाजूक आहे. किमान काका काकूच्या मनाचा तरी विचार कर, त्यांना काय वाटत असेल. आता हे जेव्हा राकेश असं म्हणतो ना तेव्हा रविराजांना सुद्धा कुठेतरी राकेशचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. म्हणजे ते सुद्धा तसंच रिॲक्ट करतात. पण प्रतिमा आहे तिला मात्र काहीच कळत नाही हा सगळा काय गोंधळ सुरू झाला आहे. तेवढ्यात आता सुमन म्हणते अरे राकेश अर्जुनला नक्की काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. त्यावर राकेश म्हणतो काय ऐकून घ्यायचं आहे, अगं हे सत्य आहे. सायली वहिनी वात्सल्य आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली एक अनाथ मुलगी आहे, ती तन्वी असूच शकत नाही आहे. आणि हा काय स्टेटमेंट करतोय, हे बरोबर नाही आहे. आणि मंडळी तेवढ्यातच आता प्रताप म्हणतो की अरे राकेश अर्जुन एवढं सांगतोय, एवढं मोठं स्टेटमेंट करतोय म्हणजे त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतील, त्याला काहीतरी माहीत आहे म्हणूनच तो बोलतोय ना. त्यावर सुमनसुद्धा म्हणते की मलाही तेच म्हणायचं आहे, अर्जुन आणि सायली उगाचच कोणतीही गोष्ट नाही बोलणार, त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील म्हणूनच ते बोलत आहेत ना. राकेश म्हणतो कसले पुरावे आणि काय पुरावे, अहो प्रियाने जे केलं ना त्याच्या दुःखातून त्या धक्क्यातून अजूनही काका काकू सावरले नाही आहेत. आणि तीच गोष्ट आता सायलीसुद्धा करते. म्हणजे आधी प्रियाने फसवलं आणि आता सायली वहिनी. आता मात्र जेव्हा राकेश असं म्हणतो तेव्हा सगळेजण राकेशकडे पाहतात आणि सायली म्हणते की तसं नाही आहे राकेश भाऊजी,
कारण मी तुम्हाला सांगावं मी तन्वी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा अशी आमची अजिबातच इच्छा नाही आहे. आम्हाला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती. एवढी मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार म्हणजे या गोष्टीवरती कोणीही लगेच विश्वास ठेवणार नाही आहे आणि त्यासाठी पुरावेसुद्धा लागणार आहेत. आणि हो, म्हणूनच आमच्याकडे काही पुरावेसुद्धा आहेत. आम्ही एवढी मोठी गोष्ट तुमच्यासमोर सांगण्यापूर्वी त्या गोष्टीची पूर्ण खात्री केली आहे, पुरावे गोळा केलेत आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला सगळं सांगायचं ठरवलं आहे. अर्जुन म्हणतो की या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे आता तुम्हाला सगळं काही सायली सांगणार आहे. आणि मंडळी आता इकडे सायली सगळं म्हणजे स्टार्टिंगपासून तिला ह्या सगळ्या गोष्टी कशा आठवायला लागल्या हे सांगायला सुरुवात करते. सायली म्हणते सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा मी सुभेदारांच्या घरात आले आणि त्याच्या आधीपासून सुद्धा मला काही गोष्टी जाणवायच्या, काही गोष्टी दिसायच्या. एक लहान मुलगी सतत माझ्यासमोर दिसायची, पण हे सगळं धुसर होतं. मला कळत नव्हतं त्यावेळेला नक्की हे काय आहे, माझा भूतकाळ असेल का किंवा माझ्या आयुष्यात काय घडून गेलं आहे का हे मला काही कळत नव्हतं. पण जेव्हा पूर्णाजी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माहिती आहे का, तू जेव्हा मला तुझ्यासमोर मी तन्वी असल्याचं नाटक करायला सुरुवात केली आणि जेव्हा सगळ्यात पहिली तू मला तन्वी म्हणून जेव्हा हाक मारलीस ना, तो आवाज मला ओळखीचा वाटला, कुठेतरी आपलंसं जाणवायला लागलं. आणि त्यानंतर जेव्हा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपले होते आणि जेव्हा तू अंगाई गायली ना, तेव्हा मला हळूहळू त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाणवायला लागल्या, धुसर दिसायला लागल्या. माझं कुठेतरी तन्वीशी कनेक्शन आहे असं मला जाणवायला लागलं. आणि मंडळी आता सायलीने जसे स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी जशा तिला जाणवायला लागल्या ना, ते सगळं आता ती ते सगळ्यांना सांगत असते. आणि हे ऐकून सगळ्यांनाच म्हणजे आश्चर्य वाटतं की खरंच सायलीच्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे. इकडे सायली जेव्हा आता पूर्णाजीसोबत प्रार्थना म्हणत असते, शुभंकरी ती म्हणत असते, ते सुद्धा आता सायलीला हळूहळू आठवत असतं. म्हणजे तो जो घडून गेलेला सीन आहे तो सुद्धा आता इकडे सायली सांगत असते. त्यानंतर सायलीने पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवलेला असतो. आता तिला ती जागा माहीत नसते आणि तरीसुद्धा अगदी ज्या ठिकाणी तन्वीने चष्मा लपून ठेवला त्याच ठिकाणी सायलीने लपून ठेवलेला आहे. आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी लहान असताना इथेच ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवायची. तर सायली म्हणते ह्या गोष्टी मला तर माहीत नव्हत्या आणि तरीसुद्धा माझ्याकडून ह्या गोष्टी नकळत होत गेल्या. आणि त्याच्यामुळे मला सतत एक गोष्टीचा प्रश्न पडला की माझा आणि तन्वीचा काय संबंध आहे, मला सतत दिसणारी ही मुलगी कोण आहे. आणि मी माझ्याच प्रश्नांची उत्तरं शोधत होते, पण मलाच कळायचं नाही की नक्की हे काय आहे. आणि एकदा जेव्हा मी आणि हे कुलदैवतेच्या दर्शनाला गेलो तेव्हासुद्धा तिथल्या बऱ्याच गोष्टी आठवत होत्या. आणि तेव्हा तिथे मला एक बाबा मिळाले आणि त्यांनीच मला सांगितलं की तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळणार आहेत आणि तुला ती शोधून काढायची आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी तन्वीच्या आयुष्यात आधी घडून गेल्या होत्या आणि त्याच सायलीच्या सुद्धा आयुष्यात घडल्यात. आणि सायलीला तर हे आधीपासून माहीतच नव्हतं. आणि त्यानंतर सायलीने पुन्हा आज ही कॅसेट रेकॉर्ड केलेली असते ज्याच्यामध्ये तन्वीचा आवाज आहे, ते जेव्हा प्रतिमाच्या घरी गेलेली असते आणि तिने ते ऐकलंय ते सुद्धा आता सायली सांगते. आणि सायली म्हणते की तेव्हाच मला कळलं की जो तन्वीचा आवाज होता तोच आवाज माझा लहानपणीचा होता. आणि त्याच्यावरनं तर माझी खात्रीच पटली होती की मीच तन्वी आहे. म्हणून ह्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असं मी ठरवलं होतं. आणि घरामध्ये आता प्रत्येक वेळेला मला एक छोट्या छोट्या गोष्टी दिसत होत्या, त्या म्हणजे घरात बागडणारी ती छोटी तन्वी दिसायची. आणि एवढंच नाही तर प्रतिमाताने जेव्हा तन्वीचं लहानपणीचं चित्र दाखवलं ना, ते चित्र बघून मला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे ते चित्र जेव्हा आश्रमात मी भिंतीवर काढलेलं चित्र आणि हे चित्र अगदी सेम होतं. आणि तेव्हा मी ते चित्र जाऊन पाहिलं, त्या चित्रामध्ये इतकं साम्य होतं आणि तेव्हाच माझी खात्री पटली की मीच तन्वी आहे म्हणून. मंडळी आता सायली जेव्हा हे सगळं सांगते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आता खरं तर घरच्यांना सगळ्यांना ह्या पटायला लागल्यात. सायली तर खोटं बोलणार नाही आहे आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप शॉकिंग आहे. त्याच्यामुळे आता अर्जुन काय करतो की सायलीकडे असलेले ते चित्र जे ड्रॉइंग तन्वीने लहानपणी काढलेले असतात ते आणि अर्जुनने आश्रमातले भिंतीवर काढलेल्या चित्राचे फोटो काढलेले असतात आणि ते चित्र आता तो सगळ्यांना दाखवतो. आणि ते बघून मात्र सगळ्यांना म्हणजे सगळेजण अगदी अवाकच झालेत. आणि त्यानंतर अर्जुन आता जो टेप रेकॉर्ड असतो त्याच्याकडे, त्याच्यात तन्वीचा जो लहानपणीचा आवाज आहे ना, ते सुद्धा आता सगळ्यांना इथं ऐकवत असतो. तर इकडे मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की महिपतने जो मठ तयार करायचा जे काम सुरू होतं त्याचा मठ पूर्ण तयार झालेला असतो आणि त्याचे सगळे भक्त मंडळी आता तिथे जमा झालेत. आणि त्याच्या ह्या उद्घाटनाला बरेच लोक आलेले असतात. कोणतरी आमदार की कोणीतरी आलेला आहे. आणि हे सगळं बघून आता इकडे सचिन विचार करत असतो की हा सगळा काय प्रकार आहे. हा महिपत बाबा दिवसेंदिवस विचित्रच वागायला लागलाय. आणि त्यावेळेला आता ज्या मुलीने त्या मठ बांधण्यासाठी एवढा सगळा खर्च केलेला असतो, एवढं सगळं केलेलं असतं, ती मुलगीसुद्धा आलेली असते. आणि त्या त्या मठातील सगळा खर्च आणि जो काही प्रसाद वगैरे आहे त्या सगळ्या मठाचा खर्च ती मुलगी करणार असते. आणि महिपत त्या मुलीचं भरपूर कौतुक करत असतात, तिला आशीर्वाद देत असतात आणि म्हणत असतो की मुली असंच कार्य करत राहा, आयुष्यात तुझं खूप चांगलं होईल, असं बरंच काही तो ज्ञान आता सगळीकडे पाजलत असतो. आणि त्याच वेळेला आता तिथे जो माणूस आलाय म्हणजे जो कोणीतरी आमदार आलेला असतो त्याने सुद्धा महिपत बाबांसाठी बरेचसे पैसे आणलेले असतात.
आणि ते म्हणत असतात की हे सगळे पैसे बहुगुणी बाबांसाठी आहेत, या मठासाठी होणारा खर्च या पैशातून करा. आणि महिपत आता त्या पैशांच्या पाया पडतो आणि म्हणतो की तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या म्हणजे तुमचे हे पैसे आम्हाला नको, पण तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये आमच्या मठावर तुमचं लक्ष राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या. आता हा सगळं काही सचिन पाहतो आणि म्हणतो की हा माणूस एवढे पैसे का दान करतोय, यामागे त्याचा नक्कीच काहीतरी स्वार्थ असणार आहे, काहीतरी नक्कीच कट असणार आहे. नाहीतर कुठलाही माणूस एवढे पैसे सहजासहजी असं कोणाला दान करणार नाहीये. आणि हा सचिन आता इकडे कोणातरी फोन करतो. तर मंडळी त्यानंतर आता इकडे असं दाखवलं की सायली ही मधुभाऊंना भेटायला गेलेली असते आणि तिने जे तन्वीचं गाणं ऐकलेलं असतं, तिचा आवाज ऐकलेला असतो आणि तिच्या मनात जी शंका आहे ते मधुभाऊंना तिने जाऊन विचारलेलं असते की मधुभाऊ, सांगा ना, मीच तन्वी आहे का? त्यावर आता मधुभाऊनी डोळ्यांची उघडझाप करून जे तंतूच तन्वी आहेस हे आता सांगितलेलं असतं, ते सुद्धा सायली आता इथे सगळ्यांना सांगते. आणि तेव्हा अर्जुन आणि सायली सांगतात की हो, हा सगळ्यात मोठा क्ल्यू होता की कडूनच आम्हाला कळलं की सायली तन्वी आहे. आणि त्यानंतर आम्ही आणखीन पुरावे काही शोधायची सुरुवात केली आणि त्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे गेलो, कारण सायलीला बऱ्याचशा गोष्टी धूसर आठवत होत्या, क्लिअरली दिसत नव्हत्या. आणि म्हणून आम्ही एका सायकॅट्रिकडे गेलो आणि त्याने सुद्धा आम्हाला हे सांगितलं की तुम्हाला तुमचा पूर्ण भूतकाळ जर आठवायचा हवा असेल तर त्यासाठी भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत त्यांचं रिक्रिएशन करा. म्हणजे तुम्ही त्या जर गोष्टी परत परत केल्या तर तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवायला जास्त मदत होऊ शकते. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली ह्या दोघांनी तसं केलं. म्हणजे सायलीच्या भूतकाळात, म्हणजे तन्वीच्या भूतकाळात ज्या गोष्टी घडल्यात त्या सगळ्या गोष्टी आता अर्जुन सायलीने करायच्या ठरवलेल्या असतात. आणि एक एक करत स्टेप बाय स्टेप अर्जुन आता सगळे ते रविराजांना सांगतो की सायली आणि अर्जुनने जो आईस्क्रीम खात होते, गाडीचा अपघात घडून आणला, सायलीला हे सगळं आठवण्यासाठी हे सगळं सगळं आता अर्जुन सायली ते सांगतात. आणि अर्जुन म्हणतो की यानंतर सायलीला आता सगळा तिचा भूतकाळ आठवलाय, म्हणजे सगळं आठवायला लागलं. आणि ह्या गोष्टीमुळे आता पुन्हा हा जो राकेश आहे तो म्हणतो की कसं काय हे सगळं शक्य आहे. आणि त्यावर आता रविराज प्रतिभा यांना सुद्धा आठवतं की सायली आता म्हणजे गाडीमध्ये जो ट्रॅव्हलिंग करण्याचा तिने जो निर्णय घेतला होता आणि ती या सगळ्यासाठी फोर्स करत होती, म्हणजे त्यांना अपघाताचं रिक्रिएशन करायचं होतं, सायलीला तिचा भूतकाळ आठवावा म्हणून त्यांनी हे सगळं केलं होतं, हे सुद्धा आता रविराज प्रतिभा यांना आठवतं. आणि सायली म्हणते की या सगळ्यानंतर मला अर्जुनच्या वाढदिवशी जे काही घडलं ते सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर आठवल्या, सगळ्यांचे चेहरे लख्ख माझ्यासमोर आले. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना खूपच आनंद होतो. कल्पना म्हणते की अर्जुन सायली तुम्ही हे सगळं सांगते ते खरं आहे का? खरंच खरं आहे का? म्हणजे आता सगळ्यांनाच खूप आनंद झाला, म्हणजे सायली तन्वी आहे हे ऑलमोस्ट आता सगळ्यांचा विश्वास बसला ह्या गोष्टीवरती. पण राकेश म्हणतो अरे ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुझ्याकडे तसा काही पुरावा आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, माझ्याकडे अशी एक व्यक्ती आहे की तिने जर स्वतः तुम्हाला हे सांगितलं की तुमचा 100% विश्वास बसेल. आणि तेवढ्यात आता अर्जुन जातो आणि दरवाजा ओपन करतो आणि समोर असतात ते मधुभाऊ. आता कुसुम ही मधुभाऊंना व्हीलचेअरवर घेऊन सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि मधुभाऊंना बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला, कारण मधुभाऊ शुद्धीवर आले हे आता कोणाला माहीत नसतं. सगळेजण म्हणतात की मधुभाऊ तुम्ही इथे? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, तुमच्यासाठी हे आणखीन एक खूप मोठं सरप्राईज आहे आणि तेही आम्ही आज सांगणार आहोत तुम्हाला. त्यावर मधुभाऊ म्हणतात की हो, मला आता छान बरं वाटतंय. रविराज सुद्धा आता म्हणतात की मधुभाऊ बरे आहात ना तुम्ही? बरं वाटतंय ना तुम्हाला आता? मधुभाऊ म्हणतात की हो, हळूहळू तब्येतीमध्ये खूप चांगली सुधारणा होतीये. आता राकेश म्हणतो की हा माणूस जिवंत कसा? याला तर मी मारण्याचा प्रयत्न केला होता, हा मेला कसा नाही? हा कसा काय इथे आला? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, डॉक्टरांनी सांगितलं होतं की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होत चालली आहे, तुम्ही घरी घेऊन गेलात तर ते लवकर बरे होतील. आणि मधुभाऊंना घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये खूपच चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. आणि त्यानंतर आता कुसुमसुद्धा सांगत असते की मधुभाऊ बरे झाले ना, हा आमच्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का आहे, म्हणजे काल रात्रीचीच गोष्ट. कुसुम म्हणते मी काल मधुभाऊंना रात्री त्यांच्या रूममध्ये बघायला गेले आणि बघते तर काय, मधुभाऊ स्वतः उठण्याचा प्रयत्न करत होते, स्वतःच्या बेडवर उठून बसले होते आणि मला बघूनच खूप मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर डॉक्टरांना बोलवलं आणि डॉक्टर तर म्हणाले की मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. आता मधुभाऊंना बरं झालेलं बघून सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झाला आहे. त्यावर आता सायली म्हणते की हो, आम्ही मधुभाऊंना भेटायला गेलो होतो आणि काल मधुभाऊंकडूनच आम्हाला कळलं, त्यांच्या तोंडून मधुभाऊंनी सांगितलं की हो, मीच तन्वी आहे. त्यावर आता मधुभाऊ म्हणतात की मी तुम्हाला सगळं सांगतो. रविराज तुमचा जेव्हा अपघात झाला ना, त्याच दिवशी मला सायली सापडली होती आणि खरं तर देवाने आज मला काही जिवंत ठेवले ना, ते सत्य माझ्या तोंडून वधून घेण्यासाठीच मला त्याने जिवंत ठेवलं आहे. आता मधुभाऊ जेव्हा असं म्हणतात ना, तेव्हा सगळेजण खूप भावूक झालेले असतात. आणि मधुभाऊ म्हणतात की सायली ही तुमची मुलगी आहे हे मला तेव्हाच कळलं होतं, जेव्हा तुम्ही सगळेजण माझ्या आश्रमात आला होतात आणि प्रतिमा आणि रविराज जेव्हा म्हणत होते की तन्वी लहान असताना अशी चित्र काढायची आणि ते चित्र तेव्हा सायलीने काढलं होतं आणि तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकली होती.
कारण तेव्हा प्रिया तन्वी म्हणून तुमच्यासमोर वावरत होती, पण भिंतीवर काढलेलं चित्र ते साऊने काढलं होतं. आणि तेव्हाच मी ठरवलं की ह्या गोष्टीच्या मुळाशी जायचं. ही प्रिया म्हणजे तन्वी साऊ बाळाच्या आयुष्यामध्ये काहीतरी ढवळाढवळ करते हे मला तेव्हाच जाणवलं. आणि म्हणून मी साऊचे लहानपणीचं गाठोडं काढलं आणि त्यातल्या बऱ्याचशा वस्तू चेक केल्या. आणि त्यात साऊ बाळाचे जे फोटो होते ना, ते फोटो बघून मला असं वाटलं की काहीतरी आहे. आणि जेव्हा मी प्रियाचं कपाट चेक केलं, तेव्हा प्रियाच्या कपाटामध्ये सुद्धा साऊचे फोटो होते. आणि तेव्हा माझी खात्री पटली की प्रिया नक्कीच काहीतरी माझ्या साऊच्या आयुष्यामध्ये काहीतरी ढवळाढवळ करते. आणि योगायोगाने त्याच दिवशी मी रविराजांचा, प्रतिमाचा आणि सायलीचा तिघांचा एकत्र फोटो पाहिला. आणि तेव्हाच माझी खात्री पटली. प्रतिमा वहिनींसोबत त्या फोटोमध्ये साऊचा, सायलीचा फोटो होता, प्रियाचा नव्हता. आणि मला कळलं की त्यांची खरी मुलगी तन्वी माझी सायली आहे. आणि हे वकील साहेब माझ्या सायलीचे वडील आहेत ते. आता मात्र सायलीसुद्धा खूप भावूक झालेली असते. प्रतिमा, बाकी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे सगळ्यांना आनंद तर झाला आहे, पण एवढं मोठं सत्य आता मधुभाऊंच्या तोंडून ऐकल्यानंतर सगळेजण खूप शॉकिंग झालेत. आता प्रतिमाला तर अश्रू अनावर झालेले असतात आणि ती अक्षरशः रडायला लागते. आणि ती आता तिथून उठून उभी राहते आणि म्हणते की बस झालं, मला आता आणखीन कोणत्या पुराव्यांची गरजच नाही आहे. प्रतिमा इतकी भावूक झालेली असतात, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा अक्षरशः रडायला लागते. आणि उठून आता ती सायलीच्या जवळ येते आणि म्हणते की मला नको आहेत कोणती पुरावे, कारण इतके दिवस झाले माझं मनच मला सांगत होतं की माझी सायलीच माझी मुलगी आहे म्हणून. आणि आता ती सायलीच्या जवळ जाते आणि सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की हो सायली, तूच माझी मुलगी आहेस. इतके दिवस माझं मन मला सतत खात होतं, माझं मन मला सतत सांगत होतं की सायली माझी मुलगी आहे. आणि आमच्या मायलेकींचं नातं असं आहे ना, देवाने आम्हाला आपसुकच जवळ आणलं होतं. सायली, तूच माझी तन्वी आहेस. आणि दोघीसुद्धा आता खूप भावूक झालेत आणि हा सीन जो आहे ना, खूप इमोशनल दाखवलेला असतो. आता प्रताप, कल्पना, पूर्णाजी, सगळेजण आता हे सगळं बघत असतात आणि सगळ्यांनाच खूप भारी वाटतंय. म्हणजे फायनली आता त्यांना इतक्या वर्षाने त्यांची सायली परत मिळाली. इतकी वर्ष सायली आता त्यांच्यासोबत राहतीये. त्यांच्यासोबत होती तरीसुद्धा कोणालाच माहिती नव्हतं की सायली ही तन्वी आहे. आणि आज हे सत्य समोर आल्यानंतर सगळेजण खूप हॅपी झालेले असतात, खूप भावूक झालेले असतात. कल्पना म्हणते हे सगळं स्वप्न तर नाही आहे ना, हे सगळं खरं आहे ना. अर्जुन शाली, तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना. आता खरं तर ह्या गोष्टीवर म्हणजे एवढं मोठं सत्य असं अचानक समोर आल्यामुळे कोणाचा विश्वासच बसत नसतो. पण रविराज म्हणत असतात की अर्जुन, हे सगळं खरं आहे ना, कारण आधीच एक मोठा धक्का पचवता हा दुसरा धक्का माझ्याने पचवणार नाही आहे. हे जर खोटं निघालं ना तर आम्हाला हे सहन नाही होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की रविराज काका, मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी पुराव्यासकट बोलतोय. थांब, मी तुला आणखीन एक पुरावा दाखवतो. आणि असं म्हणत आता अर्जुनने ज्या काही DNA टेस्ट केलेल्या आहेत सायली आणि प्रतिमाची, आणि सोबत प्रियाने जे काही आणखीन एक कारस्थान केलं आहे सायलीचं सॅम्पल घेऊन, जे अदलाबदली करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ते सगळं आता अर्जुन स्वतःहून इथे सांगतो. आणि तो पुन्हा आता इथे ते DNA टेस्टचे रिपोर्ट्स आहेत ना, ते रविराजाच्या हाती आणून देतो आणि म्हणतो की सिनियर, हे स्वतः बघ, हे आहेत प्रतिभात्याचे आणि सायलीचे DNA टेस्टचे रिपोर्ट्स. आणि रविराज आता ते रिपोर्ट्स पाहतात आणि त्यांचा विश्वासच बसत नाही आहे मंडळी. आणि एवढंच नाही तर प्रियाने जे सॅम्पल सायलीचं आधीच बदललं होतं, जी आम्हाला आधीपासून शंका होती, आणि तिचे आणि सायलीचे सुद्धा DNA टेस्ट केले, ते सुद्धा मॅच झालेत. आणि सायलीच ही तन्वी आहे हे आता रविराजांचा सुद्धा विश्वास बसला. आणि रविराज आता म्हणतात की सायली बाळा, तूच आमची तन्वी आहेस, इतके दिवस आमच्या जवळ होतीस. आणि रविराज आता खूप खूप भावूक झालेले असतात. आणि मंडळी आता इथे राकेश मात्र पूर्णपणे तोंडावर पडलाय. आता म्हणत असतो की हे काय होऊन बसलं, या अर्जुनकडे एवढे सगळे पुरावे होते, म्हणजे त्यांनी हे सगळं बऱ्याच दिवसांपासून ह्या लोकांना माहीत झालं होतं असणार आहे. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय की सगळ्यांना आता सायली खरी तन्वी आहे हे पुरावे सापडलेत. सायलीला मुलगी म्हणून रविराज आणि प्रतिमाने एक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. पण हीच गोष्ट आता जेव्हा प्रियाला समजते, तेव्हा प्रिया म्हणते की सायली, तू तन्वी आहेस, जरी तुला समजलं असलं, तुला तन्वी म्हणून किती जगायचं आहे तेवढं जगून घे. मी तुझं तन्वी आणि सायली म्हणून कायमचं नामोनिशान मिटवून टाकणार आहे. मंडळी इकडे आता प्रियाने आणि राकेशने मिळून सायलीच्या विरोधात आणखीन काहीतरी मोठं कारस्थान केलेलं आहे किंवा सायलीला मारण्याचा प्लॅन केला आहे असं दाखवलेलं आहे. तर मंडळी इकडे सायली आता येऊन पूर्णाजीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, पूर्णाजी, मीच तुझी लाडकी तन्वी आहे. आणि पूर्णाजी आता इकडे सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की हो, हा तुझा हक्काचा आणि तुझ्या तन्वीचा स्पर्श आहे, हीच तुझी तन्वी आहे. आणि पूर्णाजीसुद्धा आता खूप भावूक झालेली असते आणि सायलीला आता तन्वी म्हणून ती आवाज देते आणि म्हणते की हो, तूच माझी तन्वी आहे. तर मंडळी इकडे आता पुन्हा असं दाखवलं की प्रिया खूप चिडलेली असते आणि म्हणते की सायली, तुला मी आता सोडणार नाही आहे.